तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का, की एखादा असा प्रसंग झाला आणि त्या प्रसंगी तुमचा कोणी अपमान केला आहे, तुमचं मन कोणीतरी दुखवलं आहे आणि तुम्ही खूप हर्ट झालात आणि तुम्ही हर्ट झालात त्याच्यामुळे ती गोष्ट तुमच्या अ, ध्यानातून, विचारातून जातच नाही आहे. दिवस जातात, वर्ष जातात, पण पुन्हा कधीतरी असा विषय निघतो आणि ती गोष्ट पुन्हा नव्याने तुम्ही जागी करता. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की तुम्ही त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला माफ केलेलं नाही आहे. मग कुठेतरी तो एक ब्लॉकेज आहे, जे तुमच्या यशाच्या आड येतंय. तुम्हाला हॅपी ठेवण्यापासून बांधून ठेवलेलं आहे तुम्हाला हॅपी राहण्यापासून आणि तुमच्या प्रगतीच्या पण आड येतंय. तुम्ही प्रत्येक गोष्ट लेट गो करायला शिका. माफ करायला शिका. तुम्ही विचार करा, 2 मित्रांमध्ये जर भांडणं झाली, 2 मैत्रिणींमध्ये भांडणं झाली आणि ते वर्षानुवर्ष बोलत नाही आहेत. पण अचानक ते समोर भेटले किंवा अचानक एखाद्या मित्राने एखाद्या ज्याच्यासोबत भांडणं झालीत, त्याला जर आय एम सॉरी असा मेसेज केला, तर काय होईल? ती भांडणं मिटून जातील. म्हणजे माफ करणं आणि माफी मागणं याच्यामुळे वाद किंवा वर्षानुवर्ष जो अबोला असतो, तो दूर होऊ शकतो. तर विचार करा, की आपण जेव्हा एखाद्याला माफ करतो किंवा आपण एखाद्याची माफी मागतो, तर ते जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे, ती रिलीज होते आणि ती निगेटिव्ह एनर्जी रिलीज झाल्यानंतर तुमचे नातेसंबंधही सुधारतात आणि तुमचे वेगवेगळे प्रगतीचे मार्ग खुले होत जातात. याच्यावर मी मोठा व्हिडिओ घेऊन येणारच आहे, पण तोपर्यंत माफ करायला शिका, माफी मागायला शिका, ओनरशिप घ्यायला शिका. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.